देवीला केला जाणारा मानाचा नैवेद्य म्हणजे कडाकणी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सितू किचन मध्ये। चला तर मग आज आपण बघणार आहोत कडाकणी। त्यासाठी मी इथे घेतलेला एक मोठा चमचा गूळ घेतलेला आहे, थोडंसं पाणी टाकले, गूळ विरघळून घेतलेला आहे। त्यानंतर मी एक चिमूटभर हळद टाकलेली आहे, एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 कप बारीक असा रवा घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 175 ग्राम वजनी प्रमाण होतं आणि एवढ्या रव्यामध्ये एक मीडियम साइजच्या 9 कडाकण्या आपल्या तयार होतात। थोडंसं मीठ टाकून घट्टसर मळून घ्यायचं आहे। घट्टसर असं मळून घ्यायचं। त्यानंतर अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। एक अर्ध्या तासानंतर पीठ आपलं छान मुरतं, मऊ होतं। 1-2 मिनिट आपल्याला परत मळून घ्यायचं आणि हव्या त्या साइज मध्ये लाटा बनवून घ्यायच्या आहेत। लाटा बनवताना थोडं थोडं हातावर ते पीठ दाबून आपल्याला लाटा बनवून घ्यायच्या आहेत। ते कशा डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला लाटा ठेवायच्या आहेत आणि वरतून झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर तेल किंवा मैदा लावून आपल्याला हे लाटा लाटून घ्यायच्या आहेत। जास्तही तेल वापरायचं नाही किंवा जास्तही मैदा वापरायचा नाही, पातळ अशा लाटा लाटून घ्यायच्या आहेत। शक्य होईल तेवढं आपल्याला पातळच लाटून घ्यायच्या आहेत। जाड ठेवला तर आपल्या कडाकण्या कडक होत नाहीत, नरम होतात। कडाकणी ही कडकच असली पाहिजे पण खुसखुशीत असली पाहिजे। त्यासाठी आपल्याला पातळ अशा लाटून घ्यायच्यात आणि काट्या चमच्याने आपल्याला वेज पाडून घ्यायचे आहेत। एक वेज आपल्याला मोठं करून घ्यायचं, कारण की आपल्याला परत दोरा वळताना सोपं जातं। अशाच प्रकारे मी दुसरी कडाकणी लाटून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी साइज करू शकता आणि तुम्हाला जेवढे होल पाहिजे तेवढे होल तुम्ही करू शकता। त्यानंतर दुसरी ही कडाकणी मी लाटून घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा मी अशी वेज पाडून घेतलेली आहेत। प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, कोणाकडे सप्तमी, अष्टमी किंवा नवमी म्हणजे 7वी माळ, 8वी माळ किंवा 9व्या माळेला हा देवीला मानाचा नैवेद्य असतो। आमच्या इकडे 7व्या माळेला ह्या कडाकण्या केल्या जातात। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं म्हणजे मिडियमच गरम पाहिजे आपल्याला, जास्तही गरम नाही किंवा जास्तही थंड नाही। आणि कडाकणी आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायची आहे। जास्तही फुल गॅस करायचं नाही किंवा जास्तही स्लो गॅस ठेवायचा नाही। स्लो गॅस ठेवला तर नम होते आणि फुल गॅस केला तर आपली कडाकणी करपू शकते। मिडियम गॅसवर आपली कडाकणी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी सगळ्या कडाकण्या तळून घेते। आम्ही ज्या साईडला राहतो म्हणजे तुळजापूर साईडला आमच्या इकडे अशाच पद्धतीने कडाकण्या केल्या जातात। कडक पण अगदी खुसखुशीत कडाकण्या आपल्या तयार होतात। तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।